महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 4 जो ओबीसी समाजासाठी राखीव होता, त्याच्यामध्ये निवडून आलेले रोहित राजेश पाटील नावाचे उमेदवार आहेत. त्यांनी जेव्हा जात पडताळणी समिती पुणे यांच्याकडे अर्ज केला, त्यांचे डॉक्युमेंट्स आम्ही पाहिले तर अतिशय गंभीर बाब आमच्या लक्षात आली की त्यांच्या वडिलांचा जो दाखला आहे तो ख्रिश्चन धर्माचा आहे. आणि असं असताना आम्ही त्याची सखोल चौकशी केली तर मग आम्हाला लक्षात आलं की हे पाटील कुटुंब गेले 2-3 पिढ्यापासून हे ख्रिश्चन धर्माची उपासना करतं. खरं तर कुठल्या धर्माची कुणी उपासना करावी हा लोकशाहीत त्याचा अधिकार आहे, आमचं काही म्हणणं नाहीये. पण असं असताना देखील या व्यवस्थेने, या सरकारी यंत्रणेने, या बाबू लोकांनी 12 नोव्हेंबर 2025 ला अर्ज केलाय, त्याच दिवशी यांना हिंदू कुणबी असल्याचा दाखला दिलेला आहे. हा अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकार आमच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळं एखाद्या समाजाला आरक्षण देण्याच्या साठी जे नियम शिथिल केलेले आहेत त्याचा कसा गैरफायदा घेतला जातोय हे या प्रकरणातून समोर आलेलं आहे. आणि जी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देणारी व्यवस्था आहे ती किती कुचकामी, किती निकम्मी आणि किती भ्रष्ट आहे याच्याने या सरकारचे वाभाडे निघतात. अशा पद्धतीने ओबीसी समाजावर जर अन्याय करायचं या सरकारने ठरवलं असेल तर या सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं की अशा प्रकारचा कुठलाही अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही. आधीच कमी होतं, त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे दाखले जर दिले असतील तर याची चौकशी व्हावी, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे दाखले रद्द करण्यात यावे आणि जे तिथं निवडून आलेले आहेत त्यांचे पुन्हा तिथं निवडणूक लागून खऱ्या ओबीसींना तिथं निवडून देण्यात यावं अशी आमची मागणी या सरकारकडे आहे. काय राज्यभरात जवळजवळ सगळ्या ग्रामपंचायतमध्ये, नगर परिषदामध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये हीच परिस्थिती आहे. 60 ते 70% ओबीसी समाजामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, घुसखोरी झालेली आहे. कालच मुख्यमंत्री पुण्यामध्ये होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी मध्ये कुणबी समाजाचे दाखल्याचं वितरण जे ते अतिशय सुरळीत आणि अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे. म्हणजे येईल मागल त्याला दाखला भेटेल अशा पद्धतीने सुरू आहे. याचा अर्थ ओबीसी समाजामध्ये जे अतिक्रमण केलं जातंय हे सरकार नियोजित आहे अशीच त्यांची कबुली एक प्रकारे होती. आणि अशा पद्धतीमध्ये सगळ्या राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे. 60 ते 70% आरक्षण, काही ठिकाणी काही ग्रामपंचायतीमध्ये आमच्या फुरसुंगी सारख्या 100% ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे. ओबीसी समाजाला आता लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये, राजकीय सत्तेमध्ये वाटा उरलेला नाहीये. हे सरकार सामाजिक न्याय द्यायला अपयशी ठरलेलं आहे. पुण्यामध्ये जवळजवळ 75% आरक्षण गेलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 70% आरक्षण गेलेलं आहे. पिंपरी चिंचवडचे महापौर आहेत, त्यांची केस जात पडताळणी समितीमध्ये सुरू आहे. ह्या सगळ्या आता केसेस जात पडताळणीमध्ये सुरू आहे. जात पडताळणी समिती काय निकाल देतं या सगळ्यांकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. नाही, आमची मागणी तर असं आहे की जे खरे ओबीसी आहेत त्यांनाच याच्यामध्ये खरंच तुम्ही दिलं पाहिजे. आता काल मुख्यमंत्रीच म्हणले, असं मुख्यमंत्र्यांचंच वाक्य बघा काय होतं की मराठा समाजाच्या लोकांना कुणबी समाजाचे दाखले दिले. म्हणजे मुख्यमंत्रीच कबूल करतायत की ते एका अ जातीचे आहेत आणि त्यांना ब जातीचा दाखला दिला जातोय आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्ही हलगर्जीपणा करणार नाही, मागल त्याला आम्ही दाखला देतोय. अशा पद्धतीने जर होणार असेल म्हणजे जो येईल त्याला दुसऱ्या जातीचा दाखला भेटेल फक्त आरक्षणासाठी, तर हा या मूळ जातींवर ज्या हजारो वर्षांपासून शोषित आहेत, वंचित आहेत, त्यांच्यावर हा मूळ अन्याय होणार आहे. ह्याला आपण लोकशाही म्हणू शकत नाही. आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते कुठेतरी सरकार प्रायोजित चाललेलं आहे. अशाच पद्धतीचं आम्हाला जी शंका होती काल ती मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने ती आम्हाला त्यात सत्यता कळलेली आहे की हे सरकार प्रायोजित सगळं चाललेलं आहे. ओबीसी समाजावर अन्याय करणारं हे सरकार आहे. सरकारने हे सगळं थांबवावं, नाही तर ओबीसीच्या रोषाला समोर जावं लागेल.